Ma'am, what is ventriculomegaly? व्हेंट्रिक्युलोमेगॅली म्हणजे ब्रेनमध्ये व्हेंट्रिकल्स असतात की ज्याच्यामध्ये थोडंसं फ्लुइड असतं. जर ह्या फ्लुइडचं मेजरमेंट 10 mm पेक्षा जास्त असेल कुठल्याही जेस्टेशन पिरियडला, तर आपण त्याला व्हेंट्रिक्युलोमेगॅली असं म्हणतो. बऱ्याच वेळा व्हेंट्रिकल्स रिपोर्टमध्ये तुम्ही वाचलं असेल की व्हेंट्रिकल्स अपियर्ड प्रॉमिनंट आणि मेजरिंग लेस दॅन बट 10. तर अशा वेळी साधारणतः जेव्हा 8-9 पेक्षा मेजरमेंट जास्त असतं पण 10 पेक्षा कमी असतं आणि डोळ्यांना ते मोठं वाटतं, तर तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात आणि फॉलोअपला 4 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी तुम्हाला बोलवू शकतात. तर तेव्हा फार घाबरून जायचं कारण नाहीये. किंवा जेव्हा व्हेंट्रिकल्स जेव्हा 10 mm पेक्षा जास्त असतं, तर तो एक जसं की बाकीच्या डाऊन सिंड्रोमच्या सॉफ्ट मार्कर्स का व्हेंट्रिक्युलोमेगॅली हा एक डाऊन सिंड्रोमसाठी एक सॉफ्ट मार्कर असतो. किंवा कधी-कधी आईला जर कधी इन्फेक्शन झालेलं असेल, जसं की टॉर्च इन्फेक्शन झालेलं असेल, तरी पण बाळामध्ये आपल्याला व्हेंट्रिक्युलोमेगॅली हे साईन दिसू शकतं. आणि व्हेंट्रिक्युलोमेगॅली हा एक फायनल डायग्नोसिस नाहीये. व्हेंट्रिक्युलोमेगॅली सांगतं की तुम्ही पुढे एक्सटेन्सिव्ह बाळाची एक्झामिनेशन करा, ब्रेनचं एक्झामिनेशन करा किंवा दुसरे काही मार्कर दिसतायत का बघा, हे सांगतं. व्हेंट्रिक्युलोमेगॅली जेव्हा असते तेव्हा कधी-कधी ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात. जसं की कॉर्पस कॅलोझम नाहीये किंवा पार्शियल जेनेसिस आहे. असे प्रॉब्लेम असू शकतात किंवा हे व्हेंट्रिक्युलोमेगॅली जर वाढत राहिली, तर ब्रेनच्या जे फ्लुइडचं सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा आहे, कुठल्यातरी पाईप जो आहे तो छोटा आहे, याचा त्याचा अर्थ असू शकतो. त्यामुळे व्हेंट्रिकलचं मेजरमेंट 10 mm पेक्षा जर कमी असेल आणि 8 mm पेक्षा जास्त असेल, तर फॉलोअपमध्ये राहा, काळजी करायचं कारण नाही. पण 10 mm पेक्षा जर जास्त असेल, तर नक्की ह्या बाळाचं न्यूरोसोनोग्राम करणं गरजेचं आहे. टॉर्च इन्फेक्शन नाहीये ना बघणं गरजेचं आहे. एन्युप्लोडी नाहीये ना बघणं गरजेचं आहे आणि इव्हॉल्विंग ब्रेन एनॉमली नाहीये ना, हे पण बघणं गरजेचं आहे.